जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज हनुमान जन्मोत्सव 16 आहे आणि आपल्या गावामध्ये माहीतच आहे मोठ्या उत्साहाने हनुमान जन्मोत्सव 16 साजरा होत असतो। आणि आम्ही आत्ता सकाळचे 9 वाजले आहेत। सकाळी आम्ही मारुतीरायाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत आणि आजचा डेकोरेशन 16 आणि लाइटिंग 16 कशा प्रकारे केलेलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि मारुतीरायाचे सर्व भक्तगण येणार आहेत, कोण कोण येणार आहेत, कशा प्रकारे येणार आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर जाऊया आपण मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आणि सर्वप्रथम दर्शन घेऊया आणि आजचा दर्शन 16 कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला आपण गोवटणे गावाच्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये। प्रथम सकाळची पालखीचा न्यूज केला आणि संपूर्ण गावामध्ये येऊन आम्ही भजन कीर्तन केला। चला पवनपुत्र हनुमान की जय। कैलासवासी अंबाजी माय मात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार माधव महेंद्र मात्रे याचकडून 200 रुपये कैलासून मधुकर वर्तक यांच्या स्मरणार्थ देविका रुपेश मात्रे वर्तक हे याचकडून कैलासवासी बालकृष्ण आशा मात्रे यांच्या स्मरणार्थ कुमारी कार्तिकी राजेश मात्रे हेच करू 500 रुपये निलनाथ सर्व मित्रमंडळांनी मंदिरात यायचं आहे। थोडासा युट्यूबवर आलेले आहेत, 2 प्रेक्षक करणारे पण आहेत, ते शूटिंग घेतात।
नाही ऐंशी पालखी उत्सव कमिटी कैलासोजी नमस्कार. तर आज मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आलो आहे. आज हनुमान जन्मोत्सव सोहळा आणि गोठणे गावामध्ये आपल्या माहीतच आहे दरवर्षीप्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो आणि यावर्षी पण मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. पण जन्मोत्सव सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते सांगणार आहेत आपले बंधू रत्नाकर म्हात्रे. राम उपासना करी मारुती नांदे त्याच्या घरी दास म्हणे ऐसे करा सदा मारुती हृदय धरा. या गोठणे गावचे ग्रामदैवत जागृत ग्रामदैवत महारुद्र मारुतीराया ज्या संपूर्ण गावामध्ये खेळीमेळीचं वातावरण असते. पहाटे ठीक 4 वाजता अभिषेक, तदनंतर भजन असे अनेक रूपरेषा कार्यक्रमाचे असतो. तसेच कोणी या पालखी सोहळ्यासाठी काहीतरी विशेष कार्य म्हणून त्या हातभार लागत असतो. अशा या जागृत देवतांचं ही परंपरा अखंडपणे चालू राहील ही बजरंगचली प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या भक्तिमय शुभेच्छा. आज चैत्र पौर्णिमा आणि आज श्री हनुमंतरायाचा जन्मोत्सव
जन्मदिवस म्हणून आमच्या या गोवटणे गावामध्ये साजरा केला जातो. आणि या हनुमंतरायाची पालखी आमच्या पूर्ण गावामध्ये फिरवली जाते रात्री 12 नंतर. आणि तत्पूर्वी सकाळी पहाटे म्हणजे 5 वाजता हनुमान जन्मोत्सव होतो. सर्व भजन कीर्तनामध्ये दंग होऊन मारुतीरायाची उपासना करतात. आणि तदनंतर दिवसभर असे अनेक विविध कार्यक्रम चालू असतात. गावातले जे आमचे होतकर तरुण मंडळी जे आहेत, आपले आपापल्या ज्या संस्था आहेत, ते सर्व संस्था मोठ्या हिरिरीने भाग घेऊन आपल्या या हनुमान जन्मोत्सवासाठी, हनुमान पालखीसाठी विविध पद्धतीने सहकार्य करतात. मग ते संस्थान ग्रुप असो किंवा जय हनुमान मित्रमंडळ असो किंवा अजिंक्य ग्रुप असो, लवली बॉईज, असे अनेक ग्रुप आहेत, असे अनेक मंडळ आहेत जे आपापल्या परीने जेवढे सहकार्य करता येईल, आर्थिक असो शारीरिक असो, असे अनेक विविध पद्धतीचे सहकार्य करून हा उत्सव जास्तीत जास्त आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्याचा सर्व ग्रामस्थांचा गोवटणे ग्रामस्थांचा प्रयत्न असतो. आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा जन्मोत्सव साजरा करतो. कारण कसं आहे मंडळी, देवाचरणी आपण जी पूजा अर्चा करतो ते असे वादविवाद करून ती देवापर्यंत पोहोचत नाही. आपापसातले भांडण कलह हे बाजूला ठेवून हा गावकीचा कार्यक्रम आहे. आणि या गावकीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी आनंदाने उत्साहाने सहभागी होऊन हा आपल्या हनुमंताचरणी आपली जी सेवा आहे ती रुजू करायची असते. तरच ती सेवा त्या मारुतीरायापर्यंत पोहोचेल आणि त्याची कृपा आपल्या सर्व ग्रामस्थ गोवटणे गावावर असेल. कारण आपले हनुमंत म्हणजे आपल्या गोवटणे गावाचे ग्रामदैवत आहेत. आणि या ग्रामदैवतेची पूजा अर्चा करून हा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. धन्यवाद. धन्यवाद. सियावर रामचंद्र की जय, हनुमान की जय, बजरंग बली की जय. हनुमान